विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण नगर परिषद गट क आणि गट ड ची जाहिरात कधी येईल याची वाट बघत होतो आणि सिंपल या ठिकाणी नगर परिषदेची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि सर्व अपडेटसाठी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक या ठिकाणी 9 जानेवारी 2026 रोजी ही अपडेट आलेली आहे. त्यासाठी आजची ताजी अपडेट आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माहिती समजून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जी अपडेट आहे, जे परिपत्रक आहे तुमच्यासमोर मी येथे ओपन केलेले आहे. तुम्ही स्क्रीनवरती येथे बघू शकता. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय. तर आज दिनांक 9 जानेवारी 2026 आजचे हे परिपत्रक आहे. तर नवी मुंबई महानगरपालिका इमारत येथून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे हे परिपत्रक. काय आहे या परिपत्रकमध्ये डिटेल्समध्ये माहिती समजून सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विषय काय आहे, कोणतेही परिपत्रक किंवा जी आर असो त्याच्यामधला विषय महत्त्वाचा असतो. राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत येथे म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, संपूर्ण या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे. तर या ठिकाणी समजून घ्या सर्व माहिती, तरच तुम्हाला समजेल. महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसांचा म्हणजे 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 कार्यक्रम राबवण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळसेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांमधील आस्थापनेवरील एकूण 75,000 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग प्रशासन निर्णय क्रमांक येथे प्रतिबंध वगैरे क्रमांक वगैरे दिलेले आहेत आणि नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब हे राजपत्रित आहे, याच्यामध्ये सरळसेवा अंतर्गत येत नाही. त्याच्यानंतर गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता हा एवढा मुद्दा समजून घेतल्याच्यानंतर दुसरा मुद्दा समजून घ्या. सर्व माहिती तुम्हाला नीट समजून सांगेल. ठीक आहे. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी हे दिलेले आहेत. नुसार पदभरतीसाठी शिथिलता लागू करण्यात आली असून बघू शकता सरळसेवा भरती प्रक्रिया दिनांक बघू शकता 15/8/2023 पर्यंत पूर्ण करण्याची आहे. तर या ठिकाणी 23लाच पूर्ण करायला लागत होती, परंतु असे नमूद केले आहे, म्हणजे तेव्हाच नमूद करायला पाहिजे होती, म्हणजे पूर्ण करायला पाहिजे होती. आता महत्त्वाचा पॉईंट येते लक्षात घ्या. बघू शकता गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा टी सी एस OIN म्हणजे TCS कंपनीमार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे या ठिकाणी दोन्ही या कंपन्यांची निवड केली आहे. उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलेले होते किंवा सूचना देण्यात आलेल्या होत्या 2023च्या निर्णयानुसार. तर या ठिकाणी बघू शकता संदर्भीय पत्र क्रमांक 4 अन्वये सरळसेवेने गट क आणि गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून सरळसेवा भरतीबाबत रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जे अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता वय सर्व ठरवून देण्यात आलेले आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून हकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना मार्गदर्शन करण्यात आले आहे. परंतु म्हणजे या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या आधीच या ठिकाणी मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या होत्या, परंतु अजून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही. म्हणजे अजून करार झालेला नाही. TCS किंवा IBPS सोबत कोणत्याही कंपनीसोबत करार झालेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे
संचालनाच्या निर्देशात आलेले आहे विभागाच्या. तर त्यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर रिक्त पदांचा पूर्ण या ठिकाणी आढावा घेण्यास सांगितलेला आहे. मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद, पंचायती यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. आणि दोन्हींपैकी बघू शकता, दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या भरती प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी इथे काय करण्यात आलेले आहे, तर बघू शकता याबाबत महासह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे या ठिकाणी आज दिनांक आहे 9 जानेवारी. किती? 9 जानेवारी आहे. तर 10, 11, 12 म्हणजे परवाच्या दिवशी 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता आढावा बैठक सहकसराव्य या ठिकाणी बघू शकतो व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्तीशी या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व माहितीसाठी प्रत्येक नगर परिषदेच्या या ठिकाणी कळवण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. या ठिकाणी भरती प्रक्रियेला या ठिकाणी हालचाल सुरू झालेली आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. आता विद्यार्थ्यांचा फायनल एकच प्रश्न असतो, असे काही परिपत्रक आल्याच्या नंतर तर ही जाहिरात कधीपर्यंत येईल, तर ही जाहिरात आता या ठिकाणी जास्त तो काही अंदाजित टांगे सर्व सांगतील, परंतु माझ्या अंदाजे देखील मी फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. तेव्हाच तुम्हाला वनरक्षक भरती आणि तलाठी भरती देखील आलेली बघायला भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला या ठिकाणी 12 जानेवारीच्या वेळेस या बैठकीचा निर्णय काय झाला ते देखील तुम्हाला अपडेट देईल. त्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.